आज झटपट बनवायला घेतली साधी सोपी सरळ अशी बटाटा आणि मेथीची भाजी। तर मेथीची भाजी निवडून 4-5 पाण्याने धुवून घेतली आणि 2 बटाटे मी कट करून घेतलेले आहेत। तर कढई गॅसवर ठेवली। कढईमध्ये जिरं मोहरीची फोडणी घातली आणि हिरवी मिरची आणि लसूण घातला। चांगली परतून घेते। लाल चटणीची नेहमीच खातो, मग आता हिरवी मिरची आणि लसूण टाकून बनवली। ही मेथीची भाजी, मेथी आणि बटाटे मिक्स भाजी माझ्या ओमला पण खूप आवडते आणि ही भाजी पोळीपेक्षा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली तर आणखीनच चव वाढते। मिरची आणि लसूण चांगला परतून झाल्यावर त्याच्यामध्ये सालीसकटच बटाटे कट केलेले होते मी। आमच्या खांद्याच्या सालीसकटच बटाटे टाकतात, पण ज्याला साल काढून टाकायची असेल त्याने तो साल काढून टाकू शकतो, पण सालीसकट बटाटे चवीला खूप छान लागतात। बटाटे चांगले परतून घेतले आणि त्याच्यात आता निवडून धुवून ठेवलेली 4-5 पाण्याने भाजी धुतली, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये माती जास्त असते। थोडीच होती मेथीची भाजी, तेवढी मी बनवून घेतलेली आहे। आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहे, ते चांगलं परतून घेणार आहे। हिरव्या भाज्यांमध्ये हळद वगैरे काही मी टाकत नाही, म्हणजे त्याच्या आवडीनुसार जो असतं ते, पण मी हिरव्या भाज्यांमध्ये हळद वगैरे गरम मसाला हे काही वापरत नाही। त्यांच्या नैसर्गिक चवीमध्ये त्या भाज्या राहू देते। तर ते परतल्यानंतर ताट झाकून दिला त्याच्यावर। 5 मिनिटांनी भाजी उघडून पाहिली तर बटाटे पण शिजून गेले आणि मेथीची भाजी पण आपली छान अशी झालेली आहे आणि चपाती सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतात आणि चवीला अतिशय उत्तम चव असते। साधी आणि सोपी आणि झटपट होणारी अशी ही भाजी मेथी आणि बटाटे खूप छान लागते। एकदा नक्कीच बनवून ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। छान असा सुगंध येतोय भाजीचा। या गरमागरम मेथी बटाटे मिक्स भाजी खायला।